आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। नमस्कार, आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण या ठिकाणी महाड या कर्मभूमीमध्ये क्रांतीभूमीमध्ये आहोत आणि सध्या संसारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। बरेच मंडळी या ठिकाणी पाहू शकता, मोठ्या संख्येने या ठिकाणी भीमसैनिक आलेला आहे। बाबासाहेबांच्या महाड सत्याग्रहाचा या ठिकाणी क्रांती या ठिकाणी 1927 तारीख केली होती आणि आपल्या सर्व समाजाला पाण्याचा जो हक्क आहे मिळवून देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला होता। त्या अनुषंगाने या ठिकाणी लाखो अनुयायी बाबासाहेबांचे या ठिकाणी महाड येथे उपस्थित होतात आणि त्यांच्या या सत्याग्रहाला अभिवादन करण्यासाठी नेहमी येत असतात। आज या ठिकाणी संसारे आदरणीय बाई संसारे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी सुद्धा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी महाड सत्याग्रह या ठिकाणी आले। आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया। बाई, काय सांगाल? या ठिकाणी सगळ्यात अगोदर आदर्श लाईव्ह मध्ये आपले स्वागत करतो आणि काय सांगाल आजच्या या पवित्र ठिकाणी महाडच्या या कर्मभूमी आपण आलेला आहात, काय भावना आहे? खरं म्हणजे भावना खूप दाटून येतात, कारण 1999ला या ठिकाणी पॅन्थर नेते शहीद भाई संगारे इथे मनुस्मृती दहन करत असताना त्यांचा घातपात झाला आणि त्यामध्ये ते थोडे भाजले गेले आणि त्यामध्ये एक पॅन्थर नेता या ठिकाणी हरपला। खरं म्हणजे ही ऊर्जा भूमी आहे, इथे बाबासाहेबांनी आपल्या हक्कासाठी, आपल्या मानवी मूल्यासाठी या ठिकाणी आपल्या समाजाला, आपल्या दलित शोषित पीडित समाजाला तो हक्क मिळवून दिला, जो पाण्याचा अधिकार मिळवून दिला। त्या मनुवाद्यांनी जो आपल्याला हजारो वर्ष अन्याय केला, अशा या ठिकाणी आल्यानंतर एक भीमसैनिक आणि एक रिपब्लिकन कार्यकर्त्याला ऊर्जा मिळते। खरं म्हणजे आज महाराष्ट्र शासनाचे सामाजिक मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, या सर्वांनी आज या ठिकाणी भूमिपूजन केलं, पण त्यांनी भूमिपूजन करत असताना काय कोणत्याही प्रकारची मेहरबानी आणि कोणत्याही प्रकारचं उपकार आमच्या समाजावर, आमच्यावर केलेलं नाही। मी या ठिकाणी सरकारला मागणी करणार आहे, या ठिकाणी जर दलित पॅन्थर सारखी जर लढाई संघटना या महाराष्ट्रात निर्माण झाली, या ठिकाणी शहीद भाई संगारे यांचं ज्या प्रकारे मनुस्मृतीचा आणि मनुवाद्यांशी लढता लढता या ठिकाणी त्यांचे होरपळे गेले किंवा भाजले गेले, या ठिकाणी मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकनच्या वतीने या ठिकाणी शहीद भाई संगारे यांचं स्मारक झालं पाहिजे। ते स्मारकाची मागणी मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करत आहेत। आपण आपल्या माध्यमातून, आपल्या मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवा, इथे एवढंच बोलू शकतो। शेवटी बाबासाहेबांनी ज्या ज्या ठिकाणी स्पर्श केला आहे, ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे पावन पादुका या ठिकाणी लागल्यात, ते अमर झालेले आहे। कृपया ही जत्रा करू नका, ही मानवतेची आणि सन्मानाची लढाई आहे। जय भीम। खरं म्हणजे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, युथ रिपब्लिकन पक्ष प्रमुख मनोजभाई संसारे आणि आज आमच्या पक्षाचे अध्यक्ष सागरभाई संसारे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती केलेली आहे, या क्रांतीला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत। पुढचं वर्ष 100वा वर्ष या ठिकाणी होणार आहे। मुख्यमंत्री आणि आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री आज या ठिकाणी राज्य सरकारचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या 14 तळ्याला या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी जी निधी उपलब्ध करून दिलेली आहे सुशोभीकरणासाठी 14 तळ्याच्या, मी पक्षाच्या वतीने त्यांचा आभार मानतो या ठिकाणी राज्य सरकारचे। परंतु या ठिकाणी पक्षाच्या वतीनं आम्ही दरवर्षी या ठिकाणी अभिवादन करत आहोत। भाईंच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष या भीमसैनिकांचे या ठिकाणी आम्ही आभार मानत आहोत की आज या ठिकाणी लाखो भीमसैनिक दरवर्षी या ठिकाणी येत असतात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी। हा एक महाड 14 तळे म्हणजे रायगड जिल्ह्याचा एक पवित्र स्थान आहे आणि त्याकरिता आज या ठिकाणी त्या लाखो भीमसैनिकांचे मी अभिनंदन करतो। आणि आज आमचा या ठिकाणी आमच्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी कलावंतांचा आणि अभिवादन सभेचा कार्यक्रम त्या ठिकाणी रमाई मैदानामध्ये त्या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण त्या ठिकाणी यावं अशी आपल्याला विनंती करतो। पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट। न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523।